आज इथे उपस्थित होतोय आणि आता त्यांची लढत असेल सिद्धेश्वर पिंपळगाव। आज चेतन चव्हाण आतमध्ये आहे, अजय चव्हाणचा सुद्धा तुम्ही खेळ पाहणार आहात। चंद्रकांत नातो आतमध्ये आहे, त्यांना फुल फॉर्म मध्ये तो धावतोय। दुसऱ्या साइडने अर्थात बरेचसे मोठे मोठे खेळाडू आज त्यांच्या संघामध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघणार आहात। चला फिल्डिंग टीम घ्या जागेवरती, क्षेत्ररक्षण फलंदाज आलेले आहे। बा स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी अक्षय आहे, नॉन स्ट्राइक एंडला विशाल आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश्वर पिंपळगाव। योगेश आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती बघणार आहात। मेन पंचांचा इशारा होता। दीपक पिळगावकर सर आपल्या सोबत आहेत, सांगतायत सामन्याला सुरुवात आपण करतोय। 4 षटकांची अवघी लढत आपण पाहणार आहोत। 1 वाजत आलेले आहे। आज टोटल आपण 9 सामने खेळवणार आहोत। स्ट्राइक एंडला अक्षय असेल, पहिलं षटक असेल योगेश जो खेळाडू तुम्ही गोलंदाजी मार्कवरती बाहेर फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडू अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग, 4 रन। अकलूज टीम पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आलेला तो एक खरी चौकार आहे। पुन्हा एकदा यस, सरळ बॅटनं पुन्हा एकदा हा चेंडू जाईल थेट सीमारेषेला लागला होता हा चेंडू। अश्विनी दोन चेंडूवरती 2 चौकार। स्लोअर पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये दिलाय चेंडू, पुन्हा सीमारेषेच्या बाहेर फेकून षटकार। अक्षयने केलेली एक अफलातून सुरुवात आहे। जशी सुरुवात गरजेची होती आपण पाहतो ती सुरुवात आपण पाहतो। अकलूज टीम आशिया खंडामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आज त्यांची ओळख आहे। पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच, पुन्हा कव्हर, क्षेत्ररक्षक नाही दिसत इकडे सुद्धा कोणताही, पुन्हा चेंडू येईल सीमारेषा बाहेर, 4 रन। राहुल राहुल अक्षय गोसावीचा आहे तडाख्यात आतमध्ये। पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रचंड मोठा हल्ला त्यानं आता इथे योगेशवरती चढवलेला आहे। हा चेंडू मात्र हलक्या हाताने फक्त पॉइंट मध्ये ढकलून दिला। संदीप शिंदे हा खेळाडू आपण पाहतो समोर असेल, एक सिंगल धाव असेल। 4 षटकांचा हा खेळ आहे, सामना मोठा आहे। 51,000 रुपयांचा असणार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार। ही स्पर्धा आज आपण पाहतो सलगचा दुसरा दिवस आहे। परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो, सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात आणि तो आज तुमच्याकडे आहे। तुम्हाला जे काय करायचं ते आज करायचं, ते आत्ता करायचं आहे। हा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने अगदी तो चेंडू खेळला होता। गौरव शितोळे समोर असावा, एक सिंगल धाव आपण पाहतो त्या ठिकाणी भेटले जाईल। एका सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिल्याचा खेळ पाहता संपला सुद्धा। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 20 धावा। अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम 20 धावा धावपलीवरती पहिलं षटक 20 धावांचं होतं। अर्थात फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी अजूनही फलंदाजांच्याच प्रेमात आहे। तिने कुठे आतापर्यंत गोलंदाजांकडे थोडंसं का होईना डोकावून सुद्धा बघितलेलं नाही। पहिलं षटक ते 20 धावांचं होतं। दुसऱ्या षटकाला आता या ठिकाणी सुरुवात होईल।
दौंड तालुक्यामधला आणि ग्रामीण भागामधला अर्थात सिद्धेश्वर पिंपळगाव हा संघ सुद्धा खूप मोठा आहे, ताकदवान आहे. आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सिद्धेश्वर पिंपळगाव हा संघ खेळताना आपण बघत आलोय आणि फक्त तो खेळत नाही तर बघा अंतिम 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळणारा हा संघ आहे. आज मात्र त्यांची अकलूज टीम बरोबर गाठ पडलेली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. संदीप शिंदे असेल गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 ला घेऊन आपण पाहतो तो खेळाडू आता सुरुवात करणार आहे. आता दोन्ही संघांमध्ये ती शर्यत खूप मोठी आहे. तरी पण जीवनाच्या शर्यतीमध्ये तुम्ही कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. तुम्हाला पळायचंच असेल तर तुम्ही स्वतःला जिंकून देण्यासाठी पळा. हा चेंडू थेट हवाई मार्गाने दिलाय फेकून सीमारेषा बाहेर. बिग शॉट. अकलूज टीम पुन्हा एकदा एक पॉवरफुल शॉट होता. पुन्हा एक फार मोठा तो षटकार आहे. हा चेंडू थोडासा बॅकफुटर दे स्क्वेअर लेग. अजय चव्हाण असावं तिथे समोर. इथे मात्र तो चेंडू थांबवतोय सीमारेषेच्या आतमध्ये. तो चेंडू आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर त्याला जाऊ दिला नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे तोपर्यंत पळून पूर्ण होतील. ह्या 2 धावेवर आपण धावपलीवरती जाऊ. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 28 धावा. अण्णा महाडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम. अकलूज टीम तुम्ही आज 11 खेळाडू आलेले आहेत आणि आज त्यांनी केलेली सुरुवात की आपण पाहतो ती सुरुवात खूप महत्वाची असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काही वेळेस कार्यरत असतात एक गुंतवणूक तुमची खूप महत्वाची असते. तुम्हाला जीवनाच्या शर्यतीमध्ये पळायचंच असेल तर तुम्ही स्वतःला जिंकून देण्यासाठी पळा. आज ज्यावेळेस 100 लोकांच्या शर्यतीमध्ये उतरता 99 लोकांपासून तुम्हाला एक वेगळा विचार करावा लागतो. ज्यावेळेस तुम्हाला 100 लोकांच्या शर्यतीमधून 1 क्रमांकावरती यायचं असेल आणि जिथे लढाई विचारांची असते ना तिथे सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्र प्रमाणे तुम्हाला वापरावं लागतं. आणि आता ती विचारांची लढाई तुम्हाला आतमध्ये बघायला मिळणार आहे. संदीप शिंदे इथे एक मोठा फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना सुद्धा समोरच्या फलंदाजाला अगदी 2 चेंडू थांबवून ठेवलेला आहे. हा सुद्धा गेली कित्येक वर्ष तो खेळाडू आज टेनिस क्रिकेट खेळतोय आणि टेनिस क्रिकेट जवळून पाहिलेली लोक आहेत. आज अजूनही ते टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात. तर आज सिद्धेश्वर पिंपळगाव टीमकडनं तो पहिला षटक टाकताना मी कायमस्वरूपी त्या खेळाडूला बघत आलो. आज तो दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती आहे. पुन्हा एकदा एक आपलं टीम चेंडू टिक फॉर टॅग जशाच तसं इथे उत्तर दिलेलं आहे. फलंदाज सुद्धा आपण पाहतो फक्त तिथं बॅट फिरवतोय. बॅट आणि बॉलचा कुठेही दूरवरती संपर्क होत नाही. 3 चेंडू अर्थात समोरच्या खेळाडूला त्यानं जागेवरती उभं करून ठेवलेला आहे. 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा एक मापक सामना आहे. सिद्धेश्वर पिंपळगाव विरोधामध्ये अकलूज 2 ताकदवान संघांची लढाई आहे. आणि हा चेंडू आला इथे बॅटवरती मिड विकेट मध्ये आकाशाला गवसणी घालणारा हा तडाखा आहे. षटकार. अश्विनी ग्रामपंचायत सदस्य मंगेश दादा मोकाशी यांचा आपण पाहतो अडेकन दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन झालेला आहे. दादा आपण सुद्धा अडेकन उपस्थित झालात. आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपला आम्ही समस्त शेतकरी 11 यांच्या वतीनं या दिमागदार सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. रांजणगावचे कॅप्टन तुम्ही तुकाराम सरांशी संपर्क करा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 34 धावा अण्णा महाडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम. आता सामना मोठा आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहिलं याआधी दोघांची गाठ पडली असेल नसेल आपल्याला माहित नाही. मात्र पुन्हा एकदा या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांची गाठ पडलेली आहे आणि दोन्ही संघ आपण पाहतो अगदी आता या स्पर्धेमध्ये अर्थात बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याचं एक स्वप्न घेऊन आतमध्ये उतरलेले आहेत. आणि जोपर्यंत आता हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मैदान सोडता येणार नाही. कारण स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं आणि विश्वास उडाला की आशा संपत असते. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग तुम्ही आज असा करा जशी ही रात्रीची शेवटची बस आहे. एकदा का ही बस हातामधनं निघून गेल्यानंतर परत मिळेल ती डायरेक्ट पुढच्या वर्षीच. त्यामुळे आता हा एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. त्यामुळे पाहायचं आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश्वर पिंपळगाव टीमकडनं अनिल वाल्हेकर
हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी त्याच्या हातावरती हा चेंडू संघनायकाने ठेवलेला आहे. अनिल वाल्लेकर सुद्धा संघाचा एक मेन गोलंदाज आहे. आज गेले कित्येक वर्ष तो टीम कडनं एक सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळताना आपण बघत आलोय. तो खेळाडू तुम्ही गोलंदाजी मार्कवरती बघू शकणार आहात. बेन पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पिळगावकर सर आहेत. आज ज्या माणसानं फेकी गोलंदाजी अगदी लगाम लावलेला आहे, अगदी मुळापासून जी फेकी गोलंदाजी ज्याने उपटून काढलेली आहे, अर्थात तो माणूस तुम्ही आतमध्ये पाहू शकता. दीपक पिळगावकर आज मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या सोबत जोडलेले आहेत. आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये ते महेश सर आहेत, जे 2 पंच अगदी अनुभवी आहेत. चालू करून घ्या फक्त मॅच, जास्त उशीर करू नका. आज दुसरा सामना आहे. 1 वाजत आलेले आहेत आणि इथून पुढे आपल्याला अजूनही 5 टोटल 9 सामने आहेत. त्यामधला आता फक्त हा दुसरा सामना आपण पाहतोय. आतमध्ये सुरू आहे हा चेंडू. यास पॉइंट क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू पाठीमागे. मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचं सौंदर्य बघा. 4 रन. हा चेंडू अनिल वाल्लेकरचा यावेळेस मात्र शरपासून दूरवरती ठेवलेला हा चेंडू थोडंसं पापणं पडत नाही. तोपर्यंत आपण पाहतो एक टप्पा घेत तो चेंडू थेट विकेट किपरकडे पुन्हा एकदा जाऊन थांबला होता. आज वैभव थोरात सारखा खेळाडू आपण पाहतो आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. बाकीचे सगळे खेळाडू आतमध्ये आज अगदी ताकदीने उतरला. सिद्धेश्वर पिंपळगावचा संघ सुद्धा आता जिथे नाताचीवाडी गावामध्ये 21,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक होतं. डे नाईटची ती स्पर्धा होती, तिथे पहा पहिलं पारितोषिक जिंकणारा हा संघ आहे. हो, अनिल वाल्लेकर आगीचे गोळे टाकल्यासारखे तो चेंडू टाकतोय पहा आता समोरच्या संघावरती. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही पाहिलं धावांचा प्रचंड मोठा पाऊस होता. तिथे त्या पाऊस तर चालू झाला होता, मात्र आता ते मुसळधार पावसाला सुरुवात झाली असताना पुन्हा एकदा आता अनिल वाल्लेकरनं कुठेतरी अक्षय गोसावीला थांबवलेला आहे. पहिली जोडी आतमध्ये अजूनही खेळते. कोणताही खेळाडू आपण पाहतो बाद झालेला नाही. पुन्हा एकदा अगदी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणार हा चेंडू थेट चंद्रकांत नातूच्या हातामध्ये जाऊन थांबला सुद्धा होता. अनिल वाल्लेकर का संघाचा मेन गोलंदाज आहे आज त्या संघावरती, अर्थात संघाची जबाबदारी खूप मोठी असते त्याच्या खांद्यावरती. आणि आज त्या खेळाडूने केलेली षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी तुम्ही बघू शकता. एक चौकार मारल्यानंतर पुन्हा 3 चेंडू त्याने लागोपाठ अक्षयला उभं करून ठेवलेला आहे. तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार किंवा चौकार खेळू शकत नाही. तो चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूचा मान सन्मान देण्याचं कामही तुम्हालाच करावं लागतं. हा चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं निसटतोय, थांबत नाही चेंडू कुठे आतमध्ये. डीप थर्डमॅन, हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चार रन. या चौकाराच्या साहाय्याने आता धावपलीकरते असतील 42 धावा. 42 धावा धावपलीकरती. पुन्हा एकदा आडवा बॅटनं हा चेंडू खेळला मिड विकेट मध्ये. ऋषी नातो असेल समोर. चांगलं कलेक्शन, तितकी चांगली फेक ऋषी नातूची तुम्ही पाहिली. एक सिंगल धाव असेल शेवटच्या चेंडूवरती. एका सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक 3 चा खेळ आतमध्ये संपलेला आहे. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलीकरते अर्थात खूप मोठी पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी तुम्ही 2 खेळाडूंमध्ये बघू शकणार आहात. 43 धावा धावपलीकरती. अण्णा महाडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज. शेवटचं षटक असेल सिद्धेश्वर पिंपळगाव टीमकडनं. आणि पाहायचं आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी अर्थात गोलंदाजी मार्कवरती बोलवण्यात येणार आहे. कारण सिद्धेश्वर पिंपळगाव टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला होता. 43 धावा धावपलीकरती आपण पाहतो. अर्थात षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपल्यानंतर षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. अमोल विश्वासे हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश्वर पिंपळगाव टीमकडनं षटक क्रमांक 4 ला सुरुवात करेल.
अमोल विश्वासे बऱ्याच दिवसानंतर मी त्या खेळाडूला खेळताना पाहतोय. आता मध्यंतरीच्या काळामध्ये क्रिकेट आणि तो थोडा दूर होता. तर आज ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या गावामधनं तो पुन्हा एकदा आपण खेळण्यासाठी आपण बघतोय. तो खेळाडू आतमध्ये आहे. संघाचा मेन गोलंदाज होता. इथून मागे पहिलं षटक टाकायचं. आता बऱ्याच दिवसानंतर तो क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या टीम सोबत जोडलेला आहे. आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी अमोल विश्वासाच्या हातावरती हा चेंडू खूप जास्त उंच आहे. ऋषी नातू पोहोचतोय चेंडू पर्यंत. आता शेवटच्या क्षणी हाताबंद चेंडू जरी निसटला असला तरी दुसऱ्या साईडनं फलंदाज धावबाद आहे. डीजे किरण NG आनंद माझा झालाय पगार डीजे किरण NG हो यस क्लीन बॉल आणि धक्का क्रमांक 2 अकलूज टीम. असली क्या है असली क्या है इनको आज बता देंगे मरते दम तक याद रहे वो जलवा आज दिखा देंगे क्यों बिरादर अरे हाँ ब्रदर अरे क्यों बिरादर अरे हाँ ब्रदर असली क्या है नकली क्या है इनको आज बता देंगे मरते दम तक याद रहे रांजणगाववरनं अब्बासाहेब रणपिसे प्रसिद्ध उद्योजक रांजणगाव आणि अर्थात अजितदादा रणदिवे या दोन्ही मान्यवरांचा आपण पाहतो या ठिकाणी सामना पाहण्यासाठी रांजणगाववरनं पहा अप्पा आणि अजितदादा आपण दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या सोहळ्यामध्ये. इथे उपस्थित आहात आणि जाईल तिसरा फलंदाज सुद्धा बाद होऊन माघारी. चौथ्या षटकामध्ये या गोष्टी घडताना आपण आतमध्ये बघू बघत आहोत. पहिली 3 षटकं वेगळी होती. चौथ्या षटकामध्ये मात्र परिस्थितीने युटर्न घेतलेला आहे. मला घाबरला की पहिले 3 षटकांचा खेळ ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस कोणताही खेळाडू पाहत नव्हता. मात्र अमोल विश्वासचे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपण पाहतो त्या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवल्यानंतर पुन्हा एकदा त्या खेळाडूने आपल्या संघाला माघारी आणलेला आहे. 3 खेळाडू बाद होतील. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक शेवटचं सुरू असताना धावपलीवरती आपण जाऊ. 44 धावा अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम. 44 धावा धावपलीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अमोल विश्वास अनुभवी गोलंदाज संघाचा गेली कित्येक वर्ष क्रिकेट तो खेळणारा खेळाडू आहे आणि आज अनुभवाच्या जोरावरती पुन्हा एकदा त्यांना ज्यावेळेस संघाला गरज होती तिथे तो उभा राहिलेला आहे. पहिले 3 षटकं मागणी होती. कोरोनाच्या काळामध्ये जसं सोनं मागलं होतं ना तसं ती महागडी षटकं पडली. मात्र अमोल विश्वासानं पुन्हा तिथे लगाम लावण्याचं काम केलेलं आहे. लॉगऑन मध्ये हा चेंडू जाईल. ऋषीराव तो पुन्हा उभा असेल मागे भिंतीसारखा. फेक डायरेक्ट होती इष्टांवरती. मात्र तिथे फक्त एकच सिंगल धाव असेल. 1 धाव एका धावेनं असतील टोटल आता 45 धावा. 45 धावा धावपलीवरती शेवटचं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण आता इथे बघणार आहोत.
सिद्धेश्वर पिंपळगाव विरोधामध्ये अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातला होणारा हा दुसरा सामना आपण इथे बघत आहोत. 4 षटकांच्या लढती आहेत. अजूनही बरेचसे मोठे मोठे मातबर प्रतिस्पर्धी आता तुम्हाला आतमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. कदाचित पुरंदर तालुक्यामधला असणारा वासुकी बॉय जेजुरी हा संघ सुद्धा मैदानावरती या ठिकाणी उपस्थित होतोय. तुकाई टायगर्स पारगाव याही संघाचं आगमन आपण पाहतो या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा ऋषीनाथूकडे हा चेंडू जाईल. चांगली फेक आहे. खेळाडू डेंजर एंडला स्क्वेअर अर्थात मेन पंत सांगताय धक्का क्रमांक 4 असावा. अकलूज टीम घाबरला मला घाबरला बाद 3 षटक ज्यावेळेस संपले त्यानंतर एकही खेळाडू बाद नव्हता. 4थ्या षटकाचा खेळ आता सुरू असताना आता तुम्ही पहा 4 गडी बाद आहेत आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावपलकीवरती आहेत. 45 धावा धावपलकीवरती 46 धावा आहेत. 46 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा एक खोलवर पद्धतीत हा चेंडू सरळ 30 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये हा चेंडू टाकला होता. ऋषीनाथूची पुन्हा एक खूप चांगली फेक आणि इथे 5वा धक्का. अड्डा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज.
मनोज दादा शेळके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केडगाव ज्यांच्या वतीनं आपण पाहतो आपल्याला चषक सौजन्य मिळालेला आहे. दादांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दादा आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. स्ट्राईक एंडला खेळेल चंद्रकांत नातू, ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला अजय चव्हाण आहे आणि 48 धावींची गरज आहे सिद्धेश्वर पिंपळगाव टीमला. माननीय तुषारदादा थोरात दौंड तालुक्याचे युवा नेते त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 51,000 रुपये अर्थात वाखारी टायगर्स ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये असेल ते असेल टोटल 31,000 रुपयांचं आहे. अशी भरघोस मोठी पारितोषिक असणारी स्पर्धा तुम्ही इथे पाहताय. भरतदादा खळदकर मयुरेश्वर हॉस्पिटलचे प्रोप्रायटर आहेत ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. हा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली झेल टिपतोय आणि पहिला धक्का चंद्रकांत नातू कोसळतोय शून्यावरती. DJ Himanshu बा पहिला धक्का शून्यावरती कोसळतोय चंद्रकांत नातू. यानंतर होणारा सामना डिंगडॉंग टाकळी विरोधामध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब गाडामोडी या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे यानंतर आपला सामना आहे. आपण त्वरित टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. 48 धावींची गरज असताना आपण पाहतो आता चंद्रकांत नातू बाद झाल्यानंतर ऋषी नातू हा खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी उतरेल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी बार करते अर्थात बाळूनं पहिल्या चेंडूवरती बा चंद्रकांत नातूला कुठेतरी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि तो संघाचा मेन फलंदाज आहे कारण आता 48 धावींची गरज असताना चंद्रकांत नातूला कुठेतरी आतमध्ये उभं राहणं गरजेचं होतं. आता तो खेळाडू बाद झाल्यानंतर अजय चव्हाणवरती ती जबाबदारी येऊन ठेपलेल्या आहे. तुम्ही पहा भारताचा आघाडीचा फलंदाज हा सुनील गावस्कर संबंध कसोटी जीवनामध्ये फक्त 3 वेळाच पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. हा चेंडू बाळूसा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू डेंजर एंडला अजय चव्हाण होता. जीव मुठीत घेऊन आपल्या घरट्याकडे धावणारा अर्थात तो खेळाडू आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या तिथे पोहोचतोय आणि एक धाव इथे आपण पाहतो आता धावपलीकरती मिळालेला आहे. एक धाव धावपलीकरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी सुरू असताना आज आशिया खंडामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत ज्या गावची आहे अकलूज आणि ऋषी नातूचा सुद्धा इथे खेळ संपतोय. पुन्हा एकदा दुसरा धक्का ऋषी नातू सुद्धा शून्यावरती बाद. दुसरा धक्का असेल सिद्धेश्वर पिंपळगावला ऋषी नातूचा सुद्धा आपण पाहतो इथे खेळ संपलेला आहे. सोलापूर अर्थात माळशिरस तालुक्यामधून आलेला हा संघ खेळण्यासाठी तुम्ही पाहता अर्थात त्यांना माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम
दोन खेळाडू शून्यावरती बाद, अर्थात ऋषी नातू आणि चंद्रकांत नातू या दोन्ही खेळाडूंना आपलं एक धाव तुम्हाला धावपलीकरती पाहायला मिळेल दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 धावींची गरज असणारा आपण पाहतोय, ही गरज होती सिद्धेश्वर पिंपळगाव टीमला आणि आता शून्यावरती खेळाडू बाद झाला पहिला आणि आता इथून पुढे शून्यातून साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सिद्धेश्वर पिंपळगाव तो तुम्ही बघणार आहात. अजय चव्हाण जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत तो धावपलक बनवण्याची ताकद असते खेळाडूकडे आहे. पहा शॉर्ट मध्ये मिडविकेटमध्ये हा चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवरती तो चेंडू जर आदळला असता तर कदाचित त्याही खेळाडूला आपण पाहतो आता हा मैदानाचा ताबा सोडावा लागला असता. बाळूनं 5-6 चेंडू पहिल्या अर्थात पहिले 6 चेंडू पहिलं षटक तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती घेऊन आला. डावखरा त्याचा गोलंदाज 6 चेंडू त्याने टाकले, त्यामध्ये 2 खेळाडूंना त्यानं बाद केलं तर फक्त धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, 2 खेळाडूंना बाद करत फक्त 2 धावा खर्च करणारा हा खेळाडू तुम्ही आतमध्ये पाहताय, अर्थात अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम. तर पाहता मैदानामध्ये आता अजूनही जे कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत, शेवटच्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 46 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 18 चेंडू 46 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. सामना अजून संपला नाही. रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समिंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आज संघर्ष मोठा आहे. द बिग फाईट ऑफ 2 टीम्स, बॅटल मोठी आहे. आज 2 तालुक्यांमधली 2 मोठी गावं आहेत. एक माळशिरस तालुक्यामधलं असणारं अकलूज गाव तर दुसऱ्या साईडने दौंड तालुक्यामधलं असणारं सिद्धेश्वर पिंपळगाव, या 2 बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची झुंज आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा 1-2 पावले पुढे सरसवता एक मोठा फटका खेळण्याचा तो फक्त प्रयत्न होता. निर्धाव चेंडू असेल. 48 ची ती गरज आहे, त्यामधला फक्त 2 धावा आहेत. 46 धावा धावपली करतो तुम्ही पाहू शकता आतमध्ये. आता इथून पुढे प्रत्येक चेंडू हा खूप महत्वाचा आहे. आज अर्थात अकलूज टीम सुद्धा पूर्ण ताकदीने आतमध्ये उतरलेले आहे. पहिले षटक अर्थात बाळूने कशी सुरुवात करून दिली आपण बघितला. हा चेंडू डीप लॉग ऑफ, सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार आहे आणि या षटकाराच्या साहाय्याने धावपलीवरती असतील टोटल 8 धावा. ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्रदादा हडके यांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. दादा आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा इथे आम्ही समस्त ऑर्गनायझेशन कमिटीच्या वतीनं या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, मिड विकेट मध्ये चेंडू आणि तिथे आपला तो स्टॉप आहे. अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहतो. तिथे मला वाटतं आकाश अर्थात अक्षय असावा, त्याने तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला नाही. तिथे फक्त एक सिंगल धाव सिद्धेश्वर पिंपळगाव टीमला मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती सिद्धेश्वर पिंपळगाव टीम 9 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना अजय दादा आणि सोनू दादा यांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे 2 मान्यवर सुद्धा आज वेळातला वेळ काढून या ठिकाणी दादा आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलं सुद्धा आम्ही समस्त ऑर्गनायझेशन कमिटीच्या वतीनं या सोहळ्यामध्ये स्वागत करतो. अजय चव्हाण स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक समोर टिपतो सिद्धेश्वर पिंपळगाव.
सुरेंद्र भाऊ अडके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी होतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब गाडामुडी विरोधामध्ये डिंगडॉंग टाकळी या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. गौरव आपण पाहतो या ठिकाणी अर्थात आता खेळण्यासाठी आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी उतरणार आहे. 9 धावा धावपलीवरती असतील. जो खेळाडू आपण पाहतो ज्याच्यावरती अगदी अपेक्षा होत्या तो खेळाडू सुद्धा स्क्वेअर लेग मध्ये त्याचा झेल टिपला जाईल. हा चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या दिशेनं आणि सीमारेषा बाहेर सुद्धा दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावपलकीवरती आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 35 धावींची गरज सिद्धेश्वर पिंपळगाव टीमला आहे. 12 चेंडू आणि 35 धावींची गरज असताना हा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. पहिले दोन जे खेळाडू होते अर्थात चंद्रकांत नातो आणि ऋषी नातो आता ते खेळाडू शून्यावरती बाद झाल्यानंतर अगदी परिस्थिती बदललेली आहे आणि आता शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना अजूनही 35 धावींची ती गरज घेऊन सिद्धेश्वर पिंपळगाव अजून सुद्धा लढताना आपण आतमध्ये पाहणार आहोत. दोन्ही गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी आतापर्यंत अर्थात अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीमकडे अफलातून आहे. आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अजून एक नवीन गोलंदाज अजय हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. अजयच्या हातावरती हा चेंडू आहे. षटक क्रमांक 3 तो घेऊन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती धावताना तुम्ही पाहणार आहात. 12 चेंडू 35 धावा. गौरव शितोळे पहिल्या चेंडूवरती अगदी प्रचंड शपल करत पुन्हा एकदा एक आडवा बॅटनं हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे कुठेतरी बीट होतोय. 35 धावींची अजून गरज आहे. सामना अजूनही संपला नाही. अजूनही विजयाचं पाठ अगदी समांतर आहे. 2 बलाढ्य मोठ्या डोंगरांची टक्कर आहे आणि 2 डोंगरांच्या टक्कर मधून होणारा ब्लास्ट किती मोठा असतो तो तुम्ही आतमध्ये बघणार आहात. पुन्हा एकदा गौरव शितोळेसाठी अगदी एक खोलवर पद्धतीचा तो चेंडू होता. तो सुद्धा चेंडू आपण पाहतो अगदी जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन सुद्धा थांबला. 10 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. अजून 10 चेंडू मध्ये 35 धावींची गरज आता इथून पुढे असणार आहे. 10 चेंडू आणि 35 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. आता प्रत्येक चेंडूवरती धावा येणं महत्वाच्या आहेत. पुन्हा हा चेंडू गौरव शितोळेसाठी लागोपाठचा तिसरा हा निर्धाव आहे. आता इथून पुढचा प्रत्येक निर्धाव चेंडू अर्थात सिद्धेश्वर पिंपळगाव टीम अगदी बॅकफुटवरती तो संघ असेल अर्थात तो बॅकफुटवरती येईल. जो नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू त्या खेळाडूने मात्र एक षटकाराच्या सहाय्याने तो नॉट आउट आतमध्ये आहे. आता गौरव शितोळेचं ते एक काम आहे एक सिंगल घेणं आणि त्या खेळाडूला स्ट्रायकिंगला आणून उभं करणं. पुन्हा हा चेंडू गौरव शितोळेसाठी लागोपाठचा चौथा चेंडू. आता मात्र अगदी चांगली मजबूत पकड आता इथे सामन्यावरती ती मजबूत पकड केलेली आहे. हा चेंडू उंच असेल. विकेट किपर हा चेंडू घेईल. बऱ्याच वेळानंतर एक सिंगल धाव गौरवला मिळाली आणि आता एका सिंगलच्या सहाय्याने धावपलीवरती असतील टोटल 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धेश्वर पिंपळगाव. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अजून आणि 7 चेंडू मध्ये अजून 34 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 7 चेंडू 34 धावींची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी. ज्या धावा गरजेच्या आहेत. हा चेंडू वाईड दीपक सरांचा आपण पाहतो या ठिकाणी इशारा असेल. वाईड चेंडू आपण पाहतो अर्थात आता 7 चेंडू जसेच्या तसे शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये अजूनही 33 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. 7 चेंडू 33 धावा हे समीकरण असेल. आता या चेंडूवरती कुठेतरी एक मोठ्या फटक्याची गरज सिद्धेश्वर पिंपळगाव टीमसाठी असणार आहे. तो प्रयत्न सुद्धा होता मात्र हा निर्धाव चेंडू आहे. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपतोय. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती टोटल 15 धावा. आता शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे
आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून ज्या धावा गरजेच्या आहेत पहा 6 चेंडू आणि 33 धावा 6 चेंडू 33 धावा त्यामध्ये आता 5 षटकारांची गरज आहे 1 चौकाराची ती गरज आहे 6 चेंडू 33 धावा बनू सुद्धा शकतात आता बारामतीमध्ये एक स्पर्धा होती उपमुख्यमंत्री चषक तिथे 6 चेंडू 29 बनवल्या होत्या शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गणेश आहे तो गणेश सुद्धा समोरच्या संघाला अर्थात त्या धावा बनवू देणार नाही बा गौरव साठी हा चेंडू खेळाय लॉग ऑफ मध्ये बाळू असेल समोर आपला तून स्टॉप आहे तिथे फक्त एक सिंगल 5 चेंडूंचा खेळ आपण पाहणार आहोत आता इथून पुढे फक्त शिल्लक आहे आणि 5 चेंडू मध्ये अजूनही सिद्धेश्वर पिंपळगाव टीम तुम्हाला 32 धावींची अजून गरज आहे यानंतरचा जो सामना आहे जय हनुमान क्रिकेट क्लब गाडामोडी विरोधामध्ये डिंगडॉंग यानंतर होणारा सामना आपण पाहतो जो टॉस जिंकलेला आहे हा चेंडू स्क्वेअर लेग उंच खूप जास्त आहे क्षेत्ररक्षक समोर येतो चेंडू खाली गाडामुडी टीम आपण टॉस जिंकलेला आहात जर आपण निर्णय घेतला असेल तर इथे कळवा कारण हा सामना अगदी आता शेवटच्या षटकामध्ये आहे शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना पहा अकलूज टीम आज माळशिरस तालुक्यामधला जो संघ आज इथे खेळण्यासाठी आलेला आहे आणि आज केलेली त्यांनी फलंदाजी केलेली गोलंदाजी तुम्ही आतमध्ये बघू शकला आपण पाहिलेली आहे आज पूर्ण ताकदीने तो संघ लढलेला आहे पुन्हा गौरव शितोळेसाठी हा एक खूप चांगला चेंडू होता लहान खेळाडू आहेत अगदी वयवरिष्ठ लहान आज अगदी अंडर 19चे खेळाडू आहेत आणि आज बऱ्याच मोठ्या संघ विरोधामध्ये खेळताना तुम्ही त्या खेळाडूला बघू शकणार आहात तर इथून पुढे हळूहळू जसं जसं अनुभव वाढेल तसं जसं एक चांगले क्रिकेट हे खेळाडू तुम्ही खेळताना बघू शकणार आहात प्रत्येक गावामध्ये असे नवोदित एक खेळाडू आहेत की ज्यांनी आता क्रिकेट क्षेत्रामध्ये नुकतंच पदार्पण केलेलं आहे कॉट बेंड मेन पंच सांगतायत गौरव शितोळेचा संपतोय खेळ राजा के संग संग झूम लो आया है शेवटचा एक चेंडू आपण पाहतो आतमध्ये आता शिल्लक आहे आणि अजूनही मला वाटतं 32 धावींची ती गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे क्षेत्ररक्षक समोर थांबवतोय चेंडू आजच्या दिवसातला दुसरा सामना जिंकतोय माळशिरस तालुक्यामधला असणारा बलाढ्य मोठा प्रतिस्पर्धी अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज